घरी. हाय, पोचले आत्ताच. गॅसचा थोडा प्रॉब्लेम झालेला. गॅसवाल्याला बरेच दिवस बघत होते मी, तर नाही भेटला. आता शेवटी फायनली तो मला दिसला आणि त्याला म्हटलं मी रिक्षातून उतरल्या जसं की तर भाई आप किधर गए थे, आप बहुत दिन दिखाई नाही दिए. घ्यायचं किती भीती असते आपल्याला. दिवसभर माझ्या जेवणाची ऑर्डर असतात आणि मला इतकी भीती वाटते ना, तर पण मी एवढे दिवस तसेच काढले. कंपनीला फोन पे, कंपनीवाला येतो बोला आणि काय म्हणते काय आलाच नाही, समजलं नाही काय. आणि आता असं मला दिसला. तसंच मी रिक्षातून उतरल्या बिल्डिंगच्या खालीच बसला होता. त्याला म्हणतो चल बाबा आत्ताच्या तर मी ऑर्डर करत नाही, आता पण मी थोडं लगेच करणार पण नाही. त्याला घ्यायचा पाईपला कधी स्फोट होण्याची भीती, त्याला जो क्रॅक गेलेला आणि घ्यायचं माझं एक लिकेज पण झालं होतं. आणि त्याला हे बघा घेऊन आले आणि काम चालू आहे. पाईपला पण थोडंसं क्रॅक गेलं होतं आणि ऑइल जाऊन ती घ्यायची आपली वरती शेगडी असं ना जाळी ती पण स्लो झाली होती. त्यामुळे मला खूप त्रास व्हायचा ऑर्डर करताना. जेव्हा काही असेल नेमका तो गॅस छोटा कमी झालेला होता. तर मी फायनली घेऊन आले. कारण अशा बाबतीत आपण ठेवू नाही शकत. पण मिक्सचे काम असतं, मला स्फोट होऊ शकतो. परत माझे कुकरचे जे वायर आहेत त्यांचा पण 15 लिटर कुकरचे 3 आहेत, त्याचा पण वापर खूप होता. त्याच्या वायरमधलं ना पाणी यायचं, कुकरमधलं पाणी यायचं. म्हणजे त्याची आतली काळी वायर असते ना ती खूप काय खराब झाली होती, काय झालं तर माहिती नाही. परत कुकर लावला की पाणी यायचं, शिटी पण व्हायची. ते एक रिस्की काम होतं. किती वाटायची मला स्फोट होतो की काय, स्फोट होतो की काय. फायनली हा भेटला नाही बघा. मी घेऊन आले आणि ते काम चाललं. उधर से लगता है क्या, देखो उस साइड से पूरा मतलब बघूया तर काय काम करताय. चला, कामाला तर खूप टाईम लागणार आहे. बघू आता किती टाईम लागतो आहे. जवळजवळ 1 तास तरी जाईल. बघा अजून चालू आहे. सर्व काम झालं, तो गेला आणि आता मी रिलॅक्स होते. कारण खूप टाईम झाला आहे की मी जशी सामान घेऊन आली, माल घेऊन आली, सामान जसं भरलं तसं हा दिसला, ह्याला घेऊन आली, ह्याच्याकडे काम झालं. आता भूक पण लागली, आता घ्यासाठी जेवण बनवते. तर चला बाय, माझं काम झालं आहे. मी पण व्हिडिओ स्टॉप करते. चला बाय.